या 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 हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सर्वात करंजाचा या युट्यूब चॅनलवरती, ठीक आहे. अच्छा, तर सर्वात पहिले मी याची ओळख करून देतो, कारण का हा यापूर्वी ब्लॉगमध्ये कमीच आलेला आहे. याची पहिली ओळख करून देतो. याचं नाव महादेव. महादेव त्याला सर्व राजा म्हणतात. म्हणजे आमच्या ओलीमध्ये सर्वजण दोघांनाही राजा बोलतात. आणि आम्ही लहानपणीपासून शेजारी. पहिला नाता आमचा हा इकडचा आमचा घर, हा इकडचा यांचा घर. आणि दुसरा आम्ही क्लासमेट सुद्धा होतो. 11वी 12वी पण सोबत, नंतर फर्स्ट इयरला पण सोबतच होतो. तर ठीक आहे, असं आमचा नातं आहे, घट्ट नातं आहे आमचा. आणि आताचा लग्न कार्य आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार आहे सांगितलं. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. काय आहे आजच्या ब्लॉगमध्ये? का काही ठरवलंय आपण? इथे ये, उभा राहा. आजच्या ब्लॉगमध्ये वडे करणार आहोत आपण. गोड वड्याची प्रोसेस, पद्धत कशी आहे आपल्याकडं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. संध्याकाळी वरमाई असणार आहे आणि रात्री संगीत. उद्या हळद, परवा लग्न आणि रात्री वरात. ओके ना? असं सांगा. मला सांगितलंच ही गोष्ट. ही सांगायची नसते. एक सांगी वेंगी बात नाही. अजूनपर्यंत मी कधी कोणाला सांगत नाही. डायरेक्ट चालू असते आपला सिस्टीम. सांगत नाही असं. हे प्रेमाने जे नॅचरली येते ते असते आपल्यात. आपण डायरेक्ट स्क्रिप्ट बिप काय करत नसतो, असं असते. आता सध्या तू भॅसमध्ये सांग, आज काय काय होता, आज काय काय असणार आहे. आता स्क्रिप्ट दिली तर मी बोललो तुला, बोल आता आज काय काय असणार आहे. पहिले सकाळी उठून बाईला साफसफाई झाली, नंतर साफसफाई भाई एकदम डीप मध्ये गेलाय. डीप मध्ये गेलाय. वडे आता असं बोल ना का पहिले वडे लावले, वडे लावले, साफसफाई केली, नंतर तो सगळा कचरा होता तो आम्ही पाठीमागे उडवायला गेलो, नंतर तो जाळला, नंतर तो आलो, नंतर आंघोळ केली, नंतर मी लेट आलो. तू नव्हता, लेट आलो. तर पूर्ण सर्व कार्य सुरू आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. टाइमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया. मजा करू 2-3 दिवस. इथं वडे बनवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि इकडे गोणीमध्ये पीठ आहे ना? पीठ आहे. कसला पीठ आहे हा? वड्यांचा. कुठले वडे? गोड वडे. गोड वड्यांचा पीठ आहे. आज गोड वडे आहेत ना? आता नंतर पीठ आधीच दलून आणलेलं आहे. ओके. नंतर इथं काय करतायत? इथं घाटलतात, कालवतात, बरीच नाव आहेत एक कामासाठी. ओके. आणि इथून गोड पाणी आहे ना? कसला पाणी आहे? गोड पाणी आहे. तिकडे पाक आहे आणि हा पाणी गोराचा. हा असं आहे काय? गुलाचा पाणी. ओके. तर नंतर गुलाचा पाणी घेऊन आपण याच्यात टाकतो. हे बघा. आणि असं कालवतो. हे बघा. टाका. बोला. नंतर ये झाल्यानंतर आपण तिकडं मलाला. ओके. बघा हे बघा, इकडे नंतर पीठ मलायची सुरुवात होते. हे बघा वहिनी आहे. आता पीठ कोणला देतो बघू द्या. हे बघा भागूताई आहेत आपल्या समोर आणि सारिकाताई आहे. त्यांना पीठ दिलंय. आता ते पीठ मलतील. ए ताई, हे काही चुकीचं आहे. हे पीठ मलता मलता खाल्लं पण. आणि पीठ मलता मलता खायला पण द्यायचं असते काय? हा ना? गोड आहे पीठ. हा.
गुड मॉर्निंग. हा छोटा वडा तिने घारी केली घारी. हे बघा घारी केली तुझी. वडा केला भोकाचा वडा वाला तो. चला पीठ मलून झाल्यानंतर आपण आलो तर स्टोरेज रूम मध्ये काय चालू आहे मारा चालल्यान. रागान मारलं मी आलो म्हणून. रागान मारलास काय मावशी. बघा रागान मारलाय मी आलोय म्हणून. आला येऊर वच्चा आला इथं. कोणता ताव वगैरे काढायचा असेल तर या रूम मध्ये तुमची भरती करण्यात येईल. हे बघा इथं थोडं ते काय तो नॉर्मल पाणी ना. नॉर्मल पाणी थोडा नरम करतात इकडं आणि लास्ट फायनल टचअप तुम्ही देता शिव ना. आणि नंतर मग इकडं माऱ्या याच्यात असा मारून ठेवतील. आणि मग संध्याकाळी आपल्याला वडा करायचे आहेत ना. रात्री का दुपारी वडा करायचे आहे बघा. हा हे बघा असं मारता सुरुवात आहे. ओके 1 वाजता आपण तवे मांडू आणि त्याच्यानंतर मग वडे होतील. गोड वडे ना. गोड वडे ही अशी प्रोसेस होती ती तुम्हाला दाखवण्यात आली. आणि भरपूर दिवस पूर्वी प्रोसेस सुरू होते. मग ते तांदूळ दळण्यापासून गिरणीत नेण्यापासून ते सर्व आणि फायनली लग्न कार्याचे 1-2 दिवस आधी आपण वडे करत असतो. हळद उद्या आहे तर आज आपण वडे करणार आहोत. आजच आपला वरमाई आहे आणि आजच आपला संगीत आहे. कोणला भरवलास का ना की पीठ नाही भरून अजून थांबलं. सुरुवातला गेले सुरुवातला गेले भरवायची. आया अरे पीठ भरवायचं असेल तुम्ही तोंडा मिठाला लावता. लग्नासाठी ग्लो येईल बघा. भाऊना पण मागवलं ते बघा. आई गपचूप खाल्लाच वाटत तुम्ही पीठ. बलजोबरीची भरवलाय. आया मामासला पण का हालत गेली मामा. तोंड बघ तिकडं सगळ्या पुसला तर अजून लावतील. मामा मस्त दिसतात. हो मामा मस्त दिसतात. हो वहिनी इकडे बघा. हा हे बघा नवऱ्याचा लहान भाऊ. हा हे बघा. हा फेशियल काल केली नाही ना काल परवा तर आज करून दिली त्याला. अशी स्पेशल साठी फक्त आमची इथे मांडवात. हा हे बघा इकडे बघा. हा मस्त आमच्या ह्याच्याने नको ती नको बाबा. सोयऱ्याना भरवला आता परत भरव. मामासला काल बर्थडे वाढदिवस होता केक खा. याचा काल वाढदिवस होता. मनी फसावायचे पोटी गो. चिऊ आहे ती मेहंदी काढली राजाच्या हल्दीची. दाखव पुढे दाखव. हा ही रंगलेली आणि पाठची आता काढलीस काय मस्त काढली. हाय काय. तर मित्रांनो ही वडे बनवण्याची प्रक्रिया असते ती भरपूर दिवस पूर्वीच सुरू झालेली असते. म्हणजेच आपण आपल्या भाषेमध्ये चून धुवायला चून दलाला असं बोलत असतो. पण
तांदूळ असतात ते पूर्वीच म्हणजे 5-6 दिवस पूर्वीच विहिरीवरती आपण धुवायला घेऊन जात असतो. ते धुवून परत घरी आणत असतो. नंतर ते सुकवायला घेऊन जात असतो. सुकवल्यानंतर गिरणीमध्ये घेऊन दलाला नेत असतो. 4-5 दिवस पूर्वी होणारी प्रक्रिया आहे म्हणजे पद्धत आहे. आणि नंतर मांडवाच्या 1 दिवस आधी किंवा मांडवाच्या दिवशी सकाळी घाऱ्या बनवतात किंवा वडे बनवतात. ठीक आहे. तर आपण 1 दिवस आधी वडे बनवायचे घेतले. आपण 1 दिवस आधीच वडे बनवत असतो. तर 1 दिवस आधी तो पीठ तुम्ही बघितलात पीठपासून म्हणजे दलून आणलेल्या पिठाच्या नंतर प्रोसेस आहे ती सर्व तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर बोललो ना. मोठी बाजू अरे अरे जानवऱ्या तुला कोणाची आजूबाजू तुला कोणाची आजूबाजू कोणाची आजूबाजू मामाची ठोकर बाजू रमेश मामाची ठोकर बाजू. ताई वड्यांचं पीठ दाखव. हे बघा कसा निघालेला आहे. ओके गोड वडे भेटणार आहेत आपल्याला. ठीक आहे. 2चा टाइम दिला होता. 2ला बरोबर सर्व बाई माणसं आल्या आणि आता 2 तवे लावलेले आहेत. ते बघा 2 तवे लावलेले आहेत मोठे मोठे. आणि आता चला गोल गोल टाकायचे. मावशी एखादा टाकून दाखव. ओके चालेल. याला आकार वगैरे नसतं ते आपण डायरेक्ट हाताने गोला करून डायरेक्ट टाकत असतो ना. ओके चला उंडरा भाजी सारखी. ओके ओके पूर्ण तवा रिकामा करतील आणि नंतर मग टाकतील. चला नवरदेवला बोलवलेला आपण वडे टाकण्यासाठी. पद्धतशीर हातबीत त्याला सवय आहे वडे टाकायची. त्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. तो बरोबर वडे टाकाल तव्यामध्ये. हा हा चला हा हे यो तर जुरला आहे. बस झाला. एकदम बारीक नको एकदम मोठं. या ठिकाणी पण 2 तवे बघायला भेटतात. छोटे छोटे 2 तवे लावले आहेत पाठीमागे शेतामध्ये बघा. ठीक आहे बघा. आणि बघा सर्व बसलेले आहेत. यांच्या इकडे काहीतरी सिरियस गप्पा चालू आहेत. नमस्कार ए मावशी. आणि इकडं काय चाललंय यांचा. काय चाललंय ए श्रद्धा.
बिर्याणीची तयारी सर्व व्हेज 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 हा? बनवायला आहे सर्व संतोष सगळी टीम जिथं तर काय हातान काय घेऊन ठेवलास लिंबू पेला नंतर असं आहे काय कांदा कापाला माणूस बघ असला आहे सोलून द्यावाला बाबू आमा काकडीचे बारीक तुकडे करायला काकू तो कोपरा सर्वजण आहेत बघा इकडं आणि तो आवारा गोड नाशी आवारा गोड ना पिरकून पाला मुक्काम कोपरवली तवा आहे तायाजवळ देते ना ताया बरोबर हे म्हणजे तव्यान बघा नीट रेडी रेडी 1 2 3 हे मावशी उभं कसं दिसतंय हे मामा हिरो बघ काय करा काहीतरी हिरो आहे आणि आज आमचे भगत काका आले सोबत अलिबागशी अलिबागशी आले त्यांना ठीक आहे बघता का तुम्ही जा आता आता नाही 7 वाजता करायचं आगोरे लोक काय करशो पूजा आहे ना त्यांची तर मग तिथं टोकून येते ना मंडळाची पूजा आहे त्यांची टोकून येते नाही आलं टोकून तुला टोकून काढील अशी मागणी करू काय ते एक माझी मागणी आहे आम्ही ज्योतीला पोर बघा आम्ही ज्योतीला पोर बघा हे बघा मगाशी पीठ आपण मारून ठेवलेला तो हा होता ना त्याच्यात नंतर आपण पाक टाकलाय ना पाक टाकलाय आणि नंतर परत एकदा हा ठेवलेला हा हे बघा टाके अजून भरपूर पीठ बाकी आहे बघा गुलाचा पाक टाकलाय ना ते काय नुसतं अंदाजावर असते ना सगळा ओके काय आता तुम्ही चाकाल आता चाकाल ना चाकतील ना चाकून बघते नंतर मग तो पुढे जाईल पीठ हे बघा हाय करा इकडं हाय इकडं हाय करा पिठाच्या हाताने हाय करा बघू हाय करा हा पिठाच्या हाताने हाय ओके मावशीच आहे नवरदेवाची मावशीच आहे हे बघा प्रॉपर शेप आहे वड्यांचा हे बघा असा प्रॉपर शेप असते वड्यांचा गरम गरम आहे ह्यो बघा मोदकासारखा झाला मोदकासारखा गरम आहे आता यो वरती स्टोअर करायला घेऊन जातील ते कुठं घेऊन जातील ते तुम्हाला दाखवते मी आणि इकडे सुद्धा वडे आहेत बघा हे बघा असे टोपलीमध्ये ठेवलेले आहेत आणि उद्या मांडवे येतील ना सकाळी त्यांच्यासाठी आणि मेन तर उद्याच कार्य असते वड्यांचा कोणी पाहुणा वगैरे आला तर त्याला वडे दिले जातात पापडी असते ते उद्याचे मांडवं तुम्ही बघून घ्या असं असते स्टॉक आणि इकडं पण आहे आणि अजून भरपूर पीठ बाकी आहे अजून भरपूर स्टॉक आहे पण आता वरमाईची तयारी करायला जायचं आहे सो मला मोबाईल पण चार्जिंगला लावायचा आहे इकडं वडे केले जातात आणि इकडे जे सर्वजण बसत आहेत म्हणजे इकडून कोण बाहेर जाईल बाई माणूस त्याच्या हातात एक एक पिशवी देत आहेत ओके आता द्या वडे करतात ना त्यांना एक- आम्ही अशी एक पिशवी देतो ओके भेट घरी घेऊन जायला सर्व आहेत हँडल करतात चाबीवर आणि मग घरी घेऊन ओके इकडं मोठ्या प्रमाणामध्ये बिर्याणीची व्यवस्था करण्यात येत आहे काम करताना 15 बाग हे बघा काम करणारे मेन हे 2 मेन आहेत आणि बाकी सर्व हे बघा कॅमेरा आला तसा डायरेक्ट याने हे उचललाय मगाचपासून फक्त तुम्हाला खाताना दिसतंय हे बघा सर्व आहेत इकडे आता डायरेक्ट माल माता टाकतील मगाशी भात शिजवला पूर्ण आणि आता हे सर्व जे मटेरियल आहे ते टाकण्यात येईल आता रजा घेतो हा सेपरेट ब्लॉग असणार आहे वड्यांचा गोड वडे कसे बनवलेत कसं काय प्रोसेस होती सर्व बायका येतात गावातल्या मदत करायला आणि सर्व हातभार लागून हा कार्य पूर्ण होत असतो तर महादेवचे हल्दीचा ब्लॉग उद्या येईल आज वडे करताना दाखवले नंतर तुम्हाला वरमाई सोला बघायला भेटेल नंतर उद्या हळद आणि नंतर परवा लग्न वरात वगैरे मजा मस्ती तुम्हाला बघायला भेटेल 3-4 दिवस आपण इकडेच असणार आहे तर चला ब्लॉग एंड करूया कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय सी यू सून काळजी घ्या